आप देख रहे हैं CNBC प्रेजेंट्स खासदार टाइम्स, गाइडेड बाय चीफ एडिटर खान एजाज अहमद। 21 तारखेच्या मोर्चाला जालना जिल्ह्यातील आंबेडकरी विचाराच्या सर्व संघटना, सर्व पक्षी आम्ही सर्वांनी एकत्रित हा उपवर्गीकरण जे आहे रद्द करावा या मागणीसाठी मोर्चा आयोजित केला आहे। आम्ही सर्वांनी एकमतानं मीटिंगमध्ये आदरणीय अनुराग आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर यांना मोर्चामध्ये त्यांनी यावं हे आम्ही सर्वांनीच एकमताने ठरवलं। लोकशाहीमध्ये मागण्या करणं हा आपला हक्क आहे आणि शासन त्याच्या पद्धतीनं करते, त्यांना तो प्रश्न सोडवायचा नसतो। म्हणून दिल्लीला जे जंतर मंतरवर विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जी मागणी आहे ती रास्त आहे। पेपर फुटीच्या विरोधात आम्ही आहोत। शासनाचं गंभीरपणे त्याच्यामध्ये दखल घ्यावी आणि त्या मागण्याला आमचा सर्वांचा पाठिंबा आहे। मान्सूनच्या उपोषणाला सुद्धा पाठिंबा आहे, कारण ही रास्त मागणी आहे। ही मागणी काही वेगळी नाही आहे, शासनानं त्याच्यात दखल घ्यायला पाहिजे होती, दिली नाही म्हणून ही एक प्रकार घडला आहे। आणि हे जी पेपर फुटी व्हायली त्याला शासनानं कडक कारवाई करून म्हणजे कडक अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये, विद्यार्थ्यांची मान्य करावा। या जंतर मंतरच्या असलेल्या विद्यार्थीचं जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला पर्यायवादी नेते सोनम वांगचुक यांनी पाठिंबा दिला आणि ते 21 दिवस उपोषणाला त्या ठिकाणी बसलेली आहेत। विद्यार्थ्यांच्या ह्या जुन्या मागण्या अतिशय महत्त्वाच्या मागण्या आहेत। या मागण्यासाठी दिल्लीमध्ये हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी बसलेले आहेत। परंतु या महाराष्ट्र शासनाचं कालचं बिहेवियर जर आपण बघितलं या दिल्लीच्या शासनाचं, तर वांगचुकला अत्यंत निर्दयीपणे त्या ठिकाणी उचललं, बॅरिकेड्स लावल्या व्हाईट आणि त्याला या अतिशय वाईट पद्धतीनं त्यांना घेऊन दवाखान्यात ॲडमिट केलं कुठं माहीत नाही। पण हा निषेध अतिशय मोठा आहे। आम्ही या मोर्चाच्या वतीनं त्यांना या जाहीर पाठिंबा करतो। उद्याचं जे जिल्ह्यातल्या लोकांचं आंदोलन ठरत त्यामध्ये निश्चित आम्ही त्या ठिकाणी पाठिंबा देऊ आणि वांगचुकसाठी आम्ही या जिल्ह्यामधून देखील त्या मोर्चाचं आयोजन निश्चित करू, त्यांना जाहीर पाठिंबा देऊ, एवढे या निमित्तानं आम्हाला सांगायचे।